राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते माजी आमदार बाळासाहेब मुरकुटे यांच्यासोबत संवाद साधताना गणेश चौगुले, नेवासा तालुक्यातील राजकीय क्रांती ज्या गावातून होते, नवसाला पावणारा रोकडोबा हनुमान दर्शन करून राजकीय निर्णय घेतले जातात. स्थानिक स्वराज्य संस्था, जिल्हा परिषद, पंचायत समिती व नेवासा नगरपंचायत निवडणूक आढावा बैठक घेण्यासाठी कार्यकर्ते यांच्या भेटी गाठी घेण्यासाठी आले असता सविस्तर मुलाखत घेतली. बाळासाहेब मुरकुटे पाटील यांचं बेलपिंपळगाव मध्ये जे काही आपलं काम सगळ्यांना माहिती की कुठली सुरुवात होत असताना नेवासा तालुक्यामध्ये या ठिकाणी सुरुवात बेलपिंपळगावातून होते. त्यांच्या ठिकाणी आगमन झालं. आपण त्यांच्याशी संवाद साधूया. दादा, येणाऱ्या ज्या काही स्थानिक स्वराज्य संस्था निवडणूक आहे, जिल्हा परिषद असेल, पंचायत समिती असेल, नेवासा नगरपंचायतीची भूमिका आहे, तर आता आपलं काय भूमिका राहणार आहे त्याच्याविषयी? सर्वप्रथम श्री क्षेत्र बेलपिंपळगाव हे हनुमंतरायाचं हे अधिष्ठान असलेलं तीर्थक्षेत्र श्री स्वामी समर्थांच्या कृपाशीर्वादाने आज या ठिकाणी दर्शन घेऊन आम्ही आज आहोत. राज्याचे उपमुख्यमंत्री नामदार अजितदादा पवार साहेब यांच्या नेतृत्वामध्ये तालुक्याच्या विकासासाठी, तालुक्याचा हा जो विकास आहे हा केंद्रबिंदू मानून आम्ही प्रदेशाध्यक्ष नामदार सुनीलजी तटकरे साहेब यांच्या शुभ हस्ते आम्ही सर्व जे हरिपरिवार राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये परवा प्रवेश केलेला आहे आणि तालुक्याच्या विकासात्मक एक ध्येय धोरण ठेवून या ठिकाणी पुढील राजकीय संघटनात्मक वाटचाल करून सन्माननीय उपमुख्यमंत्री अजितदादा पवार साहेब यांचे हात बळकट करायचे आणि ते आज हनुमंतरायाच्या दरबारातनं आशीर्वाद घेऊन आम्ही ते प्रारंभ करत आहोत. पूर्वी या सकाळी आम्ही भगवान शनी महाराजांच्याही चरणी नतमस्तक होऊन या ठिकाणी प्रारंभ केलेला आहे. हा एकंदरीत आमचा आज प्रारंभ होत आहे. या ठिकाणी आपला मेळावा होणार आहे. आपली फार उत्सुकता गावात आणि तालुक्यात फार मोठी चर्चा आहे आपली. तर काय वाटतंय, आता जी विधानसभेची जी समीकरण होती ती समीकरण आता बदललेली की दोन मोठ्या शक्ती आता एकत्र आलेले आहेत. तुम्ही येणाऱ्या काळात महायुती सोबत जाणार की सर्व संपूर्ण पंचायत समिती, जिल्हा परिषद, नगरपंचायत स्वबळावर लागणार? मागील वर्षी विधानसभेची निवडणूक पार पडली आणि विधानसभेच्या निवडणुकीमध्ये जनतेने आम्हाला पूर्णतः कौल दिला होता, आग्रह केला होता आणि त्याप्रमाणे आम्ही निवडणूक केली. महायुतीतनं उमेदवारी नाकारल्यानंतर कार्यकर्त्यांचा आग्रह असतो उमेदवारी करण्याचा आमचा निश्चय झाला. जनतेने आम्हाला प्रतिसाद खूप दिला, परंतु बदलत्या ह्या समीकरणामध्ये काही जे विषय होते त्या विषयातनं आम्हाला त्या ठिकाणी मतदानामध्ये अडचण आली आणि त्यात आमचा पराभव झाला. परंतु जनतेच्या मनामध्ये एक विकासाचं जे स्वप्न होतं ते स्वप्न वर्षभरामध्ये काय दिसत नाही जनतेला त्यामध्ये पूर्ण होईल म्हणून. आणि मग आता हा जो सर्व कार्यकर्त्यांचा समूह, जनताचा आग्रह, त्यातनं आपण आपलं एक स्वतंत्र आपल्याला या ठिकाणी सहकार्य, मदत, पाठबळ असावं या ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेस अजितदादा पवार साहेबांच्या नेतृत्वाखाली काम करण्याचं सर्वांचं आग्रह राहिला आणि त्या आग्रहातनं आपण हा निर्णय घेतला. आणि त्यातनं आता जिल्हा परिषद, पंचायत समिती आणि नगरपंचायत याच्या निवडणुका आहेत. त्या निवडणुका आपल्याला स्वबळावरती लढण्याचा विषय जो आहे तर तो पक्षाकडनं जे काही निर्णय होईल त्यानंतर तो ठरवतील. प्रथमतः महायुतीच्या माध्यमातून भाजप, सेना आणि राष्ट्रवादी यांच्या ज्या बैठकीतनं वाटाघाटी होतील त्या वाटाघाटीमध्ये मार्ग निघेल आणि त्यातनं पालकमंत्री महोदय आहेत, आपल्या तालुक्याचे आमदार देखील सेनेचे आहेत आणि राष्ट्रवादीचे देखील या ठिकाणचे जे जिल्ह्याचे अध्यक्ष आहेत कपिलजी पवार साहेब, हे सगळे बसतील एकत्र. त्यातून वाटाघाटी करून युतीच्या संदर्भात जागा वाटपाचा ठरेल आणि त्याप्रमाणे निर्णय होईल. तुम्ही जर राष्ट्रवादीत प्रवेश केल्यानंतर घड्याळाला ठीक दिली आणि घड्याळाच्या काट्याच्या जसे पुढे सरकत जात आहेत तसं घड्याळ या ठिकाणी नेवासा तालुक्यात जोमात आलेलं आहे आणि सर्व कार्यकर्त्यांचा उत्साह संचारलेला आहे.
तर कार्यकर्त्यांची जी भूमिका आता विधानसभेला तुमच्या सोबत असणारे वसंतरावजी कांगणे पाटील आहेत, त्याच पद्धतीने 2 कांगणे सोबत आहेत तुमच्या शिवसेनेतून या ठिकाणी आलेले कांगणे पाटील आहेत, बाबा कांगणे तुमच्या सोबत आहेत. तर या कार्यकर्त्याला भावी काळामध्ये आपण न्याय देण्यासाठी आग्रही राहणार का? निश्चितच हा कार्यकर्त्यांच्या इच्छेवरती आग्रहावरतीच निवडणुकीचे जे काही समीकरण आहे ते ठरले जातील आणि त्यापूर्वी समोरून महायुतीमधून जे प्रस्ताव जे आहे ते सकारात्मक घेऊन सर्वांच्या हिताचे आणि सर्वांना सोबत घेऊन सर्वांना न्याय देण्याचा असेल तर त्यातनं महायुतीचा हा विचार निवडणुकीत एकत्र येऊन करण्या होईल. अन्यथा त्यातनं जर मार्ग नाही निघला जागा वाटपा संदर्भामध्ये तर पक्षश्रेष्ठी जो निर्णय घेईल त्या निर्णयाप्रमाणे निवडणुका केल्या जातील. असे जिल्हा परिषद पंचायत समितीला मागच्या वेळेस ज्या निवडणुका झाल्या त्यावेळेस तुमच्या कुटुंबातला सदस्य असताना तुम्ही कुटुंबातल्या सदस्याला थांबून इतर कार्यकर्त्यांना या ठिकाणी संधी दिलेली होती. आता तीच भूमिका आता महायुतीची यावेळेस राहील का? हे कसं होतं, आपण लोकप्रतिनिधी आहोत, तालुक्याचं प्रतिनिधित्व करत असताना आपल्याला एक जनतेने एक अधिकार आमदारकीचा दिलेला असतो आणि आपण ते पद असतं आणि मग आपण ते पद असताना आपल्या घरामध्ये दुसरं जिल्हा परिषद असेल, पंचायत समिती असेल किंवा इतर पद जे आहेत हे आपल्या कार्यकर्त्यांसाठी महत्वाचे असतात आणि त्या अनुषंगाने आम्ही ते कार्यकर्त्यांसाठी ते पद मिळावेत या हेतूने घरातील आम्ही उमेदवारी केली नव्हती. तर हीच अपेक्षा जनतेची आज पण आहे की जनतेने या ठिकाणी जे काय निर्णय दिलेला आहे आणि त्या निर्णयातनं जे आमदार आहेत आज त्यांनी देखील याच भूमिकेतनं तालुक्याचा पुढील राजकारणाला एक जे मागील काळामध्ये ज्या पद्धतीने झालं समीकरणात घरातील उमेदवारांना देता तेच करणं महत्वाचं आहे. जे नात्यागोत्याचं राजकारण जे नेवाशा तालुक्यात चालतं किंवा कारखानदार असतील, या कारखानदाराच्या बाबतीत आज शेतकऱ्यांची अवस्था आपल्याला माहिती की नेवाशा तालुक्यामध्ये अनेक अतिवृष्टीच्या बाधित शेतकऱ्यांना पैसे मिळालेले नाहीयेत. त्याच पद्धतीनं या ठिकाणी 75% विमा अनेक जणांचं क्षेत्र असताना कपाशीचं असेल, त्याच्यानंतर तुमचं सोयाबीनचं आणि जे इतर क्षेत्र आहेत ते क्षेत्र तितक्या क्षेत्राचे पैसे त्या लोकांना मिळालेले नाही. त्याविषयी आता शेतकरी येणाऱ्या विधानसभेला शेतकऱ्यांसाठी आपण महायुतीकडे ती भूमिका मांडणार का? निश्चितच आम्ही प्रथम चरणीच माननीय उपमुख्यमंत्री अजितदादा पवार साहेबांशी शेतकऱ्यांची कर्ज साहेब उपमुख्यमंत्री शिंदे साहेब आणि उपमुख्यमंत्री अजितदादांनी दिलंय की कर्जमाफी ही जूनच्या आत दिली जाईल. त्याप्रमाणे पण ती कर्जमाफी मिळण्यासाठी पण प्रयत्न राहतील. राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष असतील, जे पक्षश्रेष्ठी असेल, या नेवाशा तालुक्यामध्ये अब्दुल शेख नावाचं एक व्यक्तिमत्व आहे ज्यांनी लाडक्या बहिणींचं मोठं काम या नेवाशा तालुक्यात उभं केलेलं आहे आणि माझे आमदार या ठिकाणी अभंग साहेब आहेत. काय वाटतं तुम्हाला की काय त्यांची भूमिका राहणार का अभंग साहेबांची येत्या तुमच्या स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीमध्ये? आमचा प्रवेश होण्याच्या पूर्वी या संदर्भामध्ये त्यांनीच आम्हाला सहकार्य करून या प्रस्ताव दिला होता की आपण राष्ट्रवादी काँग्रेस अजितदादांसोबत गेलं पाहिजे आणि म्हणून अब्दुल भैया असतील, तालुका अध्यक्ष अशोक मोरे असतील किंवा जिल्ह्याचे अध्यक्ष कपिलजी पवार साहेब असतील यांच्या समेत चर्चा झाली. त्याच्यानंतर सन्मान्य माजी आमदार चंद्रशेखर घुले पाटील यांच्यासोबत चर्चा झाली. सन्मान्य माजी आमदार अभंग साहेब यांच्यासोबत चर्चा होऊन त्यांच्या चर्चेतनच आम्ही प्रवेशाचा हा जो विषय आहे अजितदादांकडनं हा प्रवेश झालेला आहे. कार्यकर्त्याला काय संदेश देणार? याच्यातनं निश्चितच कार्यकर्त्यांना संदेश हाच आहे की तालुक्यामध्ये आज एक या सर्व विकासात्मक कार्यामध्ये मला असं वाटतं अजितदादांचं फार मोठं योगदान राहणार आहे आणि कार्यकर्त्यांना देखील अजितदादांकडनं या ठिकाणी कामाची निधीची निश्चितच खात्री आहे आणि त्यासाठीच ह्या सर्व जो काय कार्यकर्ता आम्ही सर्व त्या विचारानेच या ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेसच्या माध्यमातून काम करणार आहोत. धन्यवाद. धन्यवाद.